मध्येच काय तर झालं तर बघा. बघू शकता का शेकले. आता शेंगदाणे टाकते बरं का भाजायला. बघू शकता आता शेंगदाणे भाजायला टाकते. मस्त बघा भाजून घेते. तुम्ही बघू शकता बघा कशी चटणी करायची आहे बघा. पाहू शकता तुम्ही कशी भाजायची शेंगदाणे. मस्त भाजायची बघा शेंगदाणे असे बघा. चांगले शेंगदाणे भाजले ना सुंदर चटणी लागते बरं का. जास्त काळे पण नाही होऊ द्यायची बरं का. नाहीतर काय होईल माहिती का, मी थोडंसं तेल टाकते बरं का. आपल्या कारण लगेच खायची ना. थोडंसं जर असं चिकटपणा आला पाहिजे ना चटणीला आपल्या. बघू शकता तुम्ही. आणि मी थोडासा लसूण पण टाकते बरं का त्याच्यात. थोडा लसूण टाकते म्हणजे भरपूर लसूण घेतलाय हा. 2 कुड्या आहे बघा लसूण. जरा आता तुम्ही बघू शकता मी आता माझं आता ह्याच्यात तुम्ही काढते मी बघा. गॅस बंद करते. बघू शकता मी शेंगदाणे चटणी कशी करते बघा. तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्यात मी खलबत्त्यात टाकते बघा. कुटायचं बघा ते सगळं आता मस्तपैकी मध्ये सगळं कुटायचं बघा. बघा तुम्ही बघू शकता ना. आता त्यात मीठ तिखट वगैरे सगळं टाकते बरं का. बघू शकता आता मी घरातले तिखट आहेत बरं काही. आपल्या घरातले सगळं वापरायचं घरी केलेलं. जास्त थोडीशी हळद पण टाकायची बरं का. थोडीशी लई नाही टाकायची. आपले घरातले मसाले तांबट तिखट सगळे कलरमधून असं टाकायचं. जरा व्यवस्थित जरा झाली ना चटणी आपली जरा खायला पण छान लागते बघा. अशी झणझणीत चटणी मस्त वरण भाताबरोबर खायची बघा. आता तुम्ही बघू शकता. आता बाजूला ठेवून टाकते. आता कुटते बघा. बघा शेंगदाण्याची चटणी कशी होती मस्तपैकी मध्ये. कुटूनच छान लागते बरं का. अशी कुटायची चटणी शेंगदाण्याची बरं का. आणि आबडदोबड ठेवायची. लय बारीक नाही करायची बरं का. अशी छान लागली पाहिजे चटणी ना. असं वरण भात खाल्ला घेतला ना तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. अशी चटणी लागली पाहिजे. तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता बरं का. असं काही नाही. तुमच्या पद्धतीने करा बरं का. बघा माझी चटणी कशी आहे बघा. अशी कुटायची मस्तपैकी मध्ये बघा. थोडी आबडदोबड ठेवायची. लय बारीक नाही करायची. चव नाही लागत ती बारीक केल्यावर. खाऊ वाटत नाही. काय काय पाटावर पण वाटतात. आमच्याकडे पाट नाहीये खलबत्ता आहे. पाट घ्यायचा आहे बरं का. तेच छान लागतं खरं गावठी. आता एक खलबत्त्यात कुटते. स्टीलचं आहे बघा. आता जर्मनचं हे बघा. तुम्ही बघू शकता कशी झाली चटणी. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता हे एका प्लेटमध्ये काढते. बघा. बघा कशी झाली चटणी. हा बघू शकता तुम्ही. आता हे बघा तुम्ही साईडला अशी चपाती ठेवते. हे दोन्ही चला ये घर दाखव आपलं. चल ये बाहेर ये इकडं. तुम्ही पाहू शकता चटणी कशी झाली. या चपातीबरोबर कशी लागेल खायला. तुम्हाला आमची शेंगदाण्याची चटणी आवडली तर करून बघा बरं का कशी लागते. आमची शेंगदाणे चटणी आवडली असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा. आमच्या चपात्या पण आवडल्या असेल तर तुम्ही लाईक करा. याच्या संगती खावा बरं का. वरण भाताबरोबर खावा. होय लाईक करा बरं का. आमच्या चॅनलला शेअर करा. आमच्या संगती लाईक करा. धन्यवाद येशूला.